बाळांनो, बोर्डवर जे कन्स्ट्रक्शन आहे ते एक अशा मोटर्स आहे जी मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा यूज मोस्ट ऑफ द टाइम इंडस्ट्रीमध्ये केला जातो, ज्याला डीसी मोटर असं म्हणतात. डीसी मोटर बनवण्यासाठी वेगवेगळे कंपोनेंटला जोडावं लागतं, की जसं की योक, पोल किंवा पोल शू, फील्ड वाइंडिंग, आर्मेचर वाइंडिंग, कम्युटेटर, कार्बन ब्रश, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. पण भरपूर मुलांना कंपोनेंट माहीत नसतात. कंपोनेंट आपण रट्टा मारून गेले, इट्स नॉट अ बिग डील. पण कंपोनेंटचं फंक्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोटर नेमकी काम कशी करते हे तुम्हाला कोणी शिकवणार नाही, मी शिकवतो. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला मी काय सांगत आहे. सो बाळांनो, हा जो बाहेरचा सगळ्यात पहिला पार्ट असतो, हा जो बाहेरचा पार्ट असतो, हा बाहेरचा, याला म्हणतात बाळांनो योक. योक हा नॉर्मली अशा धातूपासून बनवला जातो ज्याची परमेबिलिटी जास्त पाहिजे. तुम्ही बघितलं असेल या मोटरमध्ये नंबर ऑफ पोल किती आहेत बाळांनो? 4 आहेत. हा असतो पोल लाईक दॅट, आणि पोलच्या समोरचा पार्ट असा पसरलेला असतो, असा नसतो. कारण मॅग्नेटिक फ्लक्स युनिफॉर्म पाहिजे ना आपल्याला. जर तुम्ही याला असं बांधून ठेवलं तर मॅग्नेटिक फ्लक्सचं प्रमाण कमी होईल. सो मॅग्नेटिक फ्लक्स वाढवण्यासाठी समोरचा पार्ट याचा पसरट असतो, याला म्हणतात पोल शू. आणि हा जो पोल असतो ना बाळांनो, या पोलच्या वर अशी वाइंडिंग गुंडाळली जाते. जी वाइंडिंग बाहेर गुंडाळली जाते याला म्हणतात फील्ड वाइंडिंग, आणि जी वाइंडिंग मध्ये गुंडाळली जाते त्याला म्हणतात आर्मेचर वाइंडिंग. एक सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय, फील्ड वाइंडिंग ही आउटसाइडला असते बाळांनो, ठीक आहे, आणि आर्मेचर वाइंडिंग ही इनसाइडला असते. तुम्हाला माहिती आहे मधला पार्ट फिरतो, बाहेरचा पार्ट काही फिरत नाही. ओके, हा असतो पोल, हा समोरचा असतो पोल शू. पोल आणि पोल शू आणि योक हे सगळे एकमेकांना एकदम खतरनाक जॉईन केले जातात. कारण मोटर किती पण स्पीडला फिरली, व्हायब्रेशन झाले तर मोटरला काही फटका बसायला नाही पाहिजे. आणि सेकंड थिंग इज दॅट पोल असो, पोल शू असो किंवा योक असो, दिस ऑल द मटेरियल्स आर मेड बाय द कास्ट आयर्न और कास्ट स्टील. आणि ते सगळे एकमेकांना लॅमिनेटेड फॉर्ममध्ये कनेक्टेड असतात. का? जर तुम्ही विदाउट लॅमिनेशन त्यांना कनेक्ट करायचा प्रयत्न केला तर एडी करंट लॉसेस वाढतात, हिस्टरीचे लॉसेस वाढतात. सो 2 लॉसेस कमी करण्यासाठी आपण आलूचे कसे चिप्स करता, पुन्हा त्याला जॉईन करता, तसंच यांच्या शीट करून त्यांना जॉईन केलं जातं. ओके, हा जो मधला पार्ट आहे बाळांनो, हा पूर्ण ढाचा याला आर्मेचर म्हणतात, जो फिरतो. आर्मेचरच्या वर असे स्लॉट आहेत बघा, रिकामी जागा, रिकाम्या जागामध्ये तुम्ही वाइंडिंग भरली. आर्मेचरच्या मध्ये जी वाइंडिंग भरताय त्याला म्हणतात आर्मेचर वाइंडिंग. मी तुम्हाला बोललो होतो आधीच की फील्ड वाइंडिंग बाहेर असते आर्मेचर वाइंडिंग मध्ये. आर्मेचर वाइंडिंग, आर्मेचरच्या कुठल्या पण एका साईडला एक कम्युटेटर असतो. कम्युटेटर कॉपर सारखा असतो, नेमका दिसायला कसा असतो सांगतो, घाबरायची नाही. कम्युटेटरच्या 2 सेगमेंटला 2 कार्बन ब्रश असतात. पोट्टे म्हणतील गुट्टेसरी, इथं तर 4 कार्बन ब्रश आहेत. कार्बन ब्रश किती घ्यायचे हे तुम्ही डिसाईड नाही करत, हे मी पण डिसाईड नाही करत. नंबर ऑफ कार्बन ब्रशेस किती असतात हे डिसाईड करतं की तुम्ही आर्मेचर वाइंडिंग कुठल्या फॉर्ममध्ये कनेक्ट केलेली आहे, वेदर इट इज लॅप कनेक्टेड ऑर व्हेव कनेक्टेड. सो कार्बन ब्रश आणि कम्युटेटरचा सेगमेंट असतो, आणि मोटरचा सगळ्यात मधला पार्ट असतो त्याला शाफ्ट असं म्हणतात. ओके, आता मी तुम्हाला फंक्शन सांगतो तरच मी वर्किंग सांगू शकेल, अदरवाईज मी वर्किंग तुम्हाला सांगू शकणार नाहीये. सगळ्यात पहिलं योक आहे बाळांनो. योक म्हणजे बाहेरची फ्रेम, आणि हा इकडे बॉक्स दिलाय बरं, तुम्ही बॉक्सकडे लक्ष दिलं नाही यार. हे बॉक्स दिलं, याला म्हणतात इनपुट टर्मिनल बॉक्स, म्हणजे मोटरला सप्लाय आपण इथून देतं. आता सिंगल फेडेड मोटर आहे का डबल फेडेड मोटर आहे ते मी सांगतो. भरपूर मुलांना असं वाटतं की डीसी मोटरला फक्त बाहेर सप्लाय दिला जातो, असं नाही, सप्लाय मध्ये पण दिला जातो. म्हणजे फील्ड वाइंडिंगला पण सप्लाय द्यावा लागतो, आणि आर्मेचर वाइंडिंगला पण सप्लाय द्यावा लागतो. कसा द्यायचा, का द्यायचा, काय काम आहे मी सांगतो, घाबरायचं नाही. मधला असतो पोल आणि पोल शू. हा असतो पोल आणि हा असतो पोल शू फुलासारखा, which is made by the highly graded permeability material of cast iron and cast steel with laminated sheets. आता सगळ्यात मोठा विषय फील्ड वाइंडिंगचा. कुठल्या पण पोलच्या आउटर पेरिफेरीमध्ये जी वाइंडिंग गुंडाळली जाते त्याला फील्ड वाइंडिंग असं म्हणतात. आणि फील्ड वाइंडिंगला जो सप्लाय दिला जातो तो डीसी सप्लाय असतो. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व केलं का, तुम्ही 1-2 टर्मिनल इकडे काढले, 2 मध्ये काढले, म्हणजे तुम्ही सप्लाय बाहेर पण देताय आणि मध्ये पण देताय. तर फील्ड वाइंडिंगचं काम काय असतं ते सांगतो, जरा लक्ष देऊन ऐका. बघा, फील्ड वाइंडिंग इथे पण आहे, इथे पण, इथे पण, इथे, ऑल दिस फील्ड वाइंडिंग आर कनेक्टेड इन सिरीज. फील्ड वाइंडिंगचं काम आहे फक्त आणि फक्त मॅग्नेटिक फील्डला सेटअप करणे. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, मी सांगतो. जे थोडं मला महत्वाचं वाटेल ना त्याला मी थोडं साईडला नेतो. फील्ड वाइंडिंगचं काम आहे बाबांनो, फील्ड वाइंडिंग मधून जो करंट पास होतो त्याला IF असं म्हणतात. फील्ड वाइंडिंगचं काम काय, टू सेट अप अ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे याच्यावर एक गोष्ट कळत आहे की फील्ड वाइंडिंगचं काम आहे की मॅग्नेटिक फील्डला बनवणं. कसा बानो, मायकल फॅरेडेजने खूप छान रूल सांगितलेला आहे. काय की मॅग्नेटिक फील्ड असेल तरच तोंड उघडा, मॅग्नेटिक फील्ड नसेल तर तोंड उघडायचं नाही. याचं मिनिंग काय, मॅग्नेटिक फील्ड असेल तरच काही तर होऊ शकतं, मॅग्नेटिक फील्ड नसेल तर काहीच होऊ शकत नाही. चला, एक झाली मॅग्नेटिक फील्ड, याचं काम आहे
फील्ड वाइंडिंग सॉरी मॅग्नेटिक फील्ड बनवून. आता आर्मेचर वाइंडिंग तुम्हाला असं वाटत असेल की सप्लाय फक्त फील्ड वाइंडिंग दिला, असं नाही बघा. काही सप्लाय हा आर्मेचर वाइंडिंगला आलाय असा, आणि हा कार्बन ब्रशेसच्या मदतीनं कम्युटेटर सेगमेंटला जाऊन टच करत आहे. म्हणजे आर्मेचर वाइंडिंगला पण तुम्ही सप्लाय दिला. मग पोट्ट्यांचं म्हणणं काय, आर्मेचर वाइंडिंगला सप्लाय का दिला मास्तर, त्याचे कारण सांगतो. आर्मेचर वाइंडिंग मधून जो करंट चालला त्याला IA असं म्हणतं, आणि आर्मेचर वाइंडिंग मधून करंट गेला, आर्मेचर वाइंडिंग मधून करंट जातो म्हणून त्याला CCC म्हणतं. CCCचं फुल फॉर्म आहे करंट कॅरिंग कॉईल. म्हणजे फक्त कॉईल म्हणून जमणार नाही, तुम्हाला अशी कॉईल वापरावी लागेल ज्याला करंट कॅरिंग कॉईल म्हणतं. पोट्टे म्हणले असं का बरं, विसरले का? जेव्हा मी तुम्हाला प्रिन्सिपल सांगितलं होतं तेव्हा मी CCCचा उल्लेख केला होता. फक्त कॉईल मॅग्नेटिक फील्डला लिंक करून काम नाही बनणार. सो करंट कॅरिंग कॉईल घेऊन मॅग्नेटिक फील्डला लिंक करावं लागेल तरच तुमचं काम बनेल. जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. सो आर्मेचर वाइंडिंगला सप्लाय देण्याचं काम काय, कारण ती करंट कॅरिंग कॉईल म्हणून बिहेव केली पाहिजे. मग पोट्टे म्हणतात बरं चला याचं काम आहे करंट कॅरिंग कॉईल म्हणून काम करणं मान्य आहे. मग कम्युटेटर काय करतो, मी तुम्हाला कम्युटेटरचे दोन्ही रोल सांगतो. आता डोक्याला तापच नको. कम्युटेटर कम्युटेटरचा रोल जो आहे ना जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा, थोडा वेगळा आहे. याचं काम जनरेटरमध्ये वेगळं आहे आणि याचं काम मोटरमध्ये वेगळं आहे. दोन्ही सांगू का तुम्हाला, फर्स्ट आणि सेकंड. ठीक आहे, चला पहिले मी तुम्हाला याचं फंक्शन मोटरमध्ये सांगतो आणि पुन्हा याचं फंक्शन DC जनरेटरमध्ये सांगतो. ठीक आहे, DC मोटरमध्ये याचं काम आहे टू ऍक्ट अ युनिडिरेक्शनल टॉर्क. याचं काम आहे युनिडिरेक्शनल टॉर्कला प्रोड्यूस करणे. विदाउट कम्युटेटर जर तुम्ही DC मोटरला सप्लाय दिला तर फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलनुसार असा एक टॉर्क ऍक्ट होतो, जो टॉर्क मोटरला कुतायला लावतो पण मोटरला फिरवत नाही. सो तो बाय डायरेक्शनल टॉर्क असतो. सो मोटर एका दिशेने फिरली पाहिजे, याचा रोल कोण करतं तर DC मोटरमध्ये कम्युटेटर करतं, ज्याला आपण युनिडायरेक्शनल टॉर्क म्हणतात. DC जनरेटरमध्ये याचं काम आहे, DC जनरेटरमध्ये हा ऍक्ट्स ॲज रेक्टिफिकेशन म्हणून काम करतो. पोट्टे म्हणले मग मास्तर रेक्टिफिकेशन काय असतं? रेक्टिफिकेशन म्हणजे जो करंटचं नेचर बदलतो फ्रॉम AC टू DC. मायकल फॅरेडेजने जगाला एक गोष्ट सांगितली आहे की कुठला पण जनरेटर किंवा कुठला पण अल्टरनेटर डायरेक्ट DC बनवत नाही. कुठला पण जनरेटर पहिले ACच बनवतो, पण त्या ACला जो तुम्हाला DC मध्ये कन्वर्ट करावं लागेल ते एक प्रोसेस असते ज्याला रेक्टिफिकेशन असं म्हणतात. रेक्टिफिकेशनचं काम कोण करतं तर DC जनरेटर करतं. या दोन गोष्टी सेपरेटली बघा, कारण बानो एक्झाम मध्ये पोरं जमलिंग होतं. मोटरमध्ये याचं काम आहे युनिडिरेक्शनल टॉर्क ऍड करणं, म्हणजे असा टॉर्क ऍड करणं जो एका दिशेला आहे. आणि जनरेटरमध्ये याचं काम आहे रेक्टिफिकेशन. रेक्टिफिकेशन म्हणजे काय? इट इज नॉर्मली यूज टू चेंज द नेचर ऑफ करंट फ्रॉम AC टू DC. बस विषय संपला. अंडरस्टँड? हे झालं कम्युटेटर. मग पोरं म्हणतील की सर कम्युटेटरचा विषय संपला, व्हॉट अबाउट द कार्बन ब्रश? तर कसा कम्युटेटरचा जो ढाचा असतो तो गोल असतो, फिरतो असा. आता कम्युटेटर सेगमेंटला करंट देण्यासाठी साईडला दोन ब्रश लावलेले असतात, जे ब्रश त्याच्यावर प्रेशराईज करतात, त्याच्यावर फ्रिक्शन क्रिएट करतात. फिरणाऱ्या वस्तूला सप्लाय द्यायचं म्हणलं तर एकच वस्तू तुम्हाला मदत करते, त्याला कार्बन ब्रश म्हणतात. विदाउट कार्बन ब्रश वस्तू तुम्ही फिरणाऱ्या वस्तूला सप्लाय कसं देणार? समजलं? शाफ्ट म्हणजे काय? जो मोटरचा सगळ्यात मधला पार्ट असतो, विच इज मेड बाय द एनल्ड स्टील, आणि सगळ्यात शेवटी बेस असतो मोटरला ठेवण्यासाठी असं. ओके, तर तुम्ही जर मला विचारलं की गुट्टे सर या सगळ्यामध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट कॉम्पोनंट कोणते आहेत, जसे की फील्ड वाइंडिंग ही महत्त्वाचं कॉम्पोनंटमध्ये मोडते, आर्मेचर वाइंडिंग महत्त्वाचं कॉम्पोनंट आहे, कम्युटेटर महत्त्वाचं कॉम्पोनंट आहे, बेस महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे. मग तुम्ही म्हणाल गुट्टे सर हे काम कसे करते, जरा लक्ष देऊ नका. तर समजा गुट्टे सरनी काय केलं, मोटरला सप्लाय दिला. 2 मिनिटात वर्किंग सांगतो, काही घाबरायची गरज नाहीये. गुट्टे सरनी मोटरला DC सप्लाय प्रोव्हाइड केला. DC सप्लाय बाहेरच्या वाइंडिंग मधून चालला म्हणजे फील्ड वाइंडिंग, मधल्या वाइंडिंग मधून चालला म्हणजे आर्मेचर वाइंडिंग. मधली जी आर्मेचर वाइंडिंग आहे ती CCC म्हणून काम करते. CCC म्हणजे बानो करंट कॅरिंग कॉईल लाईक दॅट. आणि बाहेरच्या वाइंडिंगचं काम आहे मॅग्नेटिक फील्ड बनवणे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, इकडे बघा जरा सर्वांनी, ही मॅग्नेटिक फील्ड अशी म्हणते, याची मॅग्नेटिक फील्ड याला लिंक करते, याला लिंक करते, याला लिंक करते, याला लिंक करते. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड बनवायचा ठेका बाहेरच्या वाइंडिंगने घेतला. फील्ड वाइंडिंग आर्मेचर वाइंडिंग करंट कॅरिंग कॉईल म्हणून लिंक करतात. ही आर्मेचर वाइंडिंग बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डच्या अंगात घुसणार, म्हणजे ते एकमेकांना लिंक करणार. जेव्हा दोन वाइंडिंग एकमेकांना लिंक करतात ऑटोमॅटिकली एक फोर्स तयार होतो, आणि तो फोर्स कम्युटेटरच्या मदतीने युनिडायरेक्शनल फोर्स असतो. आणि त्या फोर्सचा जो फॉर्म्युला असतो बाळांनो तो असतो BIL sin θ.
अरे फोर्स तयार झाला म्हणजे टॉर्क तयार झाला. एकदा मोटर टॉर्क तयार झाला की मोटर ऑटोमॅटिकली तुमची रोटेट होते. सो ओरडू सांगतो सगळ्यांना, लक्ष देऊ नये का मूर्खांनो. फील्ड वाइंडिंगचं काम आहे मॅग्नेटिक फील्ड सेटअप करणे आणि आर्मेचर वाइंडिंगचं काम आहे करंट कॅरिंग कॉइल म्हणून बिहेव करणे. आता इथं तुम्ही सप्लाय दोन्ही वाइंडिंगला देताना म्हणून या मोटरला डबल एक्साइटेड डीसी मोटर असं म्हटलं जातं. भरपूर जणांना क्वेश्चन असतो की सर ही सिंगल एक्साइटेड डीसी मोटर आहे का डबल एक्साइटेड. तुम्हाला आय थिंक माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. ही जी मोटर आहे ती सिंगल एक्साइटेड मध्ये मोडत नाही, डबल एक्साइटेड मध्ये मोडत आहे. व्हाय डबल एक्साइटेड? कारण तुम्ही एक टर्मिनल बॉक्स मधून सप्लाय फील्ड वाइंडिंगला देताय, दुसऱ्या टर्मिनलचा सप्लाय हा आर्मेचर वाइंडिंगला देताय. ओके, आता तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही बेसिक गोष्टी आहेत ते बी क्लिअर करतो. टेन्शन घ्यायचं नाही, रिलॅक्स राहायचं. थांबा जरा, मी माझ्या पीडीएफचा यूज करत जाईल ज्याच्याने माझा थोडा वेळ वाचेल. बघा रे, हे तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंच. हां, तुम्ही जर म्हटलं की मग मास्टर मोटर क्लॉकवाईज फिरणार की अँटी क्लॉकवाईज फिरणार, आम्हाला कसं समजेल मोटर क्लॉकवाईज फिरणार की मोटर अँटी क्लॉकवाईज फिरणार हे समजून घ्यायचं असेल तर फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा रूल यूज केला जातो, जे मी तुम्हाला बेसिक्समध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे, हे बघा मोटरचं ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन असं आहे. मोटरला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला मोटर अशा प्रकारची दिसते. एवढी डीपली कळत नसेल तर सोडून द्या. योक दिसायला असा असतो, ही फ्रेम अशी असते योकची. बाहेरचं जे कवच असतं मोटरचं त्याला आपण योक म्हणता साध्या भाषेत. हे असतात पोल आणि समोरचा पसरट थोडा आपल्या पायासारखा पसरट असतो म्हणून याला म्हणतात पोल शू. पोलच्या वर जी वाइंडिंग गुंडाळतात त्याला फील्ड वाइंडिंग म्हणतात. आणि अजून एक गोष्ट बरं, पोलच्या वर वाइंडिंग डायरेक्ट गुंडाळत नाहीत, त्याच्यावर एक इन्सुलेटिंग पेपर असतो आणि त्या पेपरच्या वर वाइंडिंग गुंडाळली जाते. फील्ड आणि आर्मेचर बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे सगळ्यात इंटरेस्टिंग आहे. हा आहे बाळानो आर्मेचर, हे आहे त्याचे टूथ, या मधल्या गॅपला स्लॉट म्हणता. स्लॉटच्या मध्ये तुम्ही वाइंडिंग भरली आणि एका साईडला कम्युटेटर आहे. कम्युटेटर एक तर आर्मेचरच्या उजव्या साईडला असतो किंवा डाव्या साईडला लाईक दॅट. ओके, ही फील्ड वाइंडिंग मी ऑलरेडी तुम्हाला दाखवली. हे आर्मेचर असे असतात, असे गॅप असतात, त्या गॅपमध्ये तुम्ही वाइंडिंगचे बंचेस टाकतात. जर रिकामी जागा असते त्याला स्लॉट म्हणता, भरलेल्या जागेला टीथ किंवा टूथ म्हणता. रिकाम्या जागेमध्ये जी वाइंडिंग टाकता आर्मेचर वाइंडिंग. कम्युटेटरची डायग्राम अशी आहे, तुम्हाला नोटबुकमध्ये कॉपी करायची असेल करू शकता. कम्युटेटर नेमका दिसायला असा असतो, जो एका साईडला अटॅच केला असा. कम्युटेटरच्या दोन्ही साईडला असे ब्रशेस असतात. कम्युटेटरमध्ये असे कॉपर सेगमेंट असतात. कॉपर सेगमेंटच्या मध्ये पांढऱ्या ज्या पट्ट्या आहेत ना, ते एक इन्सुलेटिंग मटेरियल आहे. Normally both all the copper segments are separated from each other by using mica insulation. Mica insulation. Okay. Function of commutator बघा मी काय लिहून दिलं तुम्हाला. It is act as rectification. कम्युटेटर रेक्टिफिकेशन करायचं काम करतो, पण कधी AC टू DC पण जनरेटर मध्ये. पण मी मोटर बद्दल बोलत आहे. सो मोटर मध्ये याचं काम आहे युनि डिरेक्शनल टॉर्क ऍड करणं, म्हणजे हा टॉर्क ऍड करायला मदत करतो एका दिशेला. समजलं? देन टर्मिनल बॉक्स हे ब्रशेस बाळांनो दिसायला असे असते. तुम्हाला बघायचे असेल तुम्ही बघू शकता. भरपूर मुलांचं म्हणणं असतं की सर हे कार्बन ब्रशेस का असतात? अरे बाळांनो, कार्बन ब्रशेसचा खूप मोठा रोल आहे. विदाउट कार्बन ब्रश कुठल्या पण मोटरला सप्लाय देता येत नाही.